नमस्कार भावानो, आज आपल्या दोन्ही गाड्या घेऊन आलेलो भरायला. कोकण दौरा होता. भावानं माळा वगैरे लावून भरायला चालू केलं. तोपर्यंत आपली भरून झाली होती. पवनदा पण भरून फाळका बांधून घेतला. वेळ एक झालता, पार्टी पण संघ होती. दोन्ही गाड्या घेऊन लागलो राधानगरी रोडला. लई दिवसाने ह्या मार्गे निघालो होतो. पुढे येऊन राधानगरी डॅमच्या कडेनच जाताना नजारा असा टॉपचा झाला होता. मग जरा चढायला लागलो तोपर्यंत गौरेडा आला की आडवा. दाजीपूर मधून जाताना इकडे तिकडे लक्ष देतच जायला लागते. कोणता प्राणी कधी आडवा येईल काय सांगता येत नाही. घाटापाशी आलो, असलं खतरनाक धुकं पडलं होतं, एका फुटाचं पण दिसत नव्हतं. तसंच हळूहळू घाट उतरून आलो नांदगाव तिट्ट्यातून आत. आपला एक गणपती पवनदाच्या गाडीत होता. उतरून घेतला आणि पवनदाची गाडी काय पुढे जाऊन खाली होणार होती. मग गाडी चालू केली आपली खाली करायला. मोठा गणपती व्यवस्थित खाली केला. गाडी खाली करून आलो तरळ्यात. भाऊ पण आला होता. जेवणाला थांबलो. चिकन ताटा ऑर्डर केलं होतं. त्याला दणका मग पद्धतशीर. आता काय जाताना गगनबावडा मार्गे जाऊ म्हणला पवनदा. चला मग आलो घाटात. धुकं तर होतं खरं. रोडला रिफ्लेक्टर असल्यामुळे रोड तर क्लिअर दिसतोय म्हणाला. घाट चढल्यावर डोळं लागलं की तरंगायला. पहिल्या गाड्या लावल्या बाजूला आणि तिथंच टांगा पलटी केला की निवांत सकाळी उठून जायचे. डायरेक्ट सकाळी 6लाच जाग आली. गरगरीत झोप झालती. चला मग मित्रांनो जाऊन आणि आपल्याला परत भरायची होती. आता काय सीझन होत नाही तोपर्यंत बुक्का उडवायचा, सुट्टी द्याय नाही. हा खरं तुम्ही जाताना फॉलो करायला विसरू नका.